हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? तर चला आज आपण CTET मराठी अध्यापनशास्त्र या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. हा जो प्रश्न आहे तो CTET 2024 या प्रश्नपत्रिकेतला आहे. पहा, भाषा शिकविण्याचा मुख्य उद्देश कोणता? पर्याय ए आहे केवळ व्याकरण शिकविणे, पर्याय बी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे, पर्याय सी पाठांतर करणे, पर्याय डी परीक्षा पास होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे. भाषा अध्यापनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन ही चारही कौशल्ये विकसित करणे हा असतो, म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. हा CTET 2023 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. श्रवण हे कोणत्या भाषिक कौशल्यात मोडते? ए ग्रहणशील कौशल्य, बी अभिव्यक्ती कौशल्य, सी लेखन कौशल्य, डी सर्जनशील कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ग्रहणशील कौशल्य. मातृभाषेत शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांना काय लाभ होतो? ए समज अधिक चांगली होते, बी अभ्यास कठीण होतो, सी भाषेची भीती वाढते, डी वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए समज अधिक चांगली होते. जर मातृभाषेतून आपण विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं तर ते विद्यार्थ्यांना समजायला सोपं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांची जी समजण्याची क्षमता आहे, विद्यार्थ्यांना ती गोष्ट समजण्यासाठी सोपी जाते, म्हणून पर्याय ए बरोबर उत्तर आहे. भाषा शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? ए पाठांतर, बी अर्थपूर्ण संवाद, सी फक्त लेखन, डी फक्त व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी अर्थपूर्ण संवाद. भाषा शिकण्यासाठी अर्थपूर्ण संवाद साधणे खूप गरजेचे असते, म्हणून भाषा शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे अर्थपूर्ण संवाद. विद्यार्थ्यांच्या भाषिक चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? ए शिक्षा द्यावी, बी शिकण्याचा नैसर्गिक भाग मानावा, सी दुर्लक्ष करावे, डी गुण कमी द्यावेत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी शिकण्याचा नैसर्गिक भाग मानावा. विद्यार्थी शिकत असताना भाषिक त्या ज्या काही चुका होतात त्या चुका विद्यार्थ्याच्या शिकण्याचा एक नैसर्गिक भाग मानावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती भाषा शिकण्यास सोपे जाते. त्यामुळे बरोबर. भाषेचे मूल्यमापन मुख्यतः कशावर आधारित आहे? ए पाठांतर, बी भाषेचा वापर, सी हस्ताक्षर, डी वेग. बरोबर उत्तर आहे पर्याय बी भाषेचा वापर. वाचन हे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे? ए ग्रहणशील कौशल्य, बी अभिव्यक्ती कौशल्य, सी सर्जनशील कौशल्य, डी सामाजिक कौशल्य. बरोबर उत्तर आहे ग्रहणशील कौशल्य. वाचन आणि ऐकणे हे जे काही आहे ते ग्रहणशील कौशल्यामध्ये येतं. भाषा अध्यापनात शिक्षकाची भूमिका काय असते? ए फक्त व्याख्याता, बी मार्गदर्शक व सुलभकर्ता, सी परीक्षक, डी निरीक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी मार्गदर्शक व सुलभकर्ता. भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ए सराव, बी शिक्षा, सी गृहपाठ, डी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सराव. भाषा शिकविताना प्रथम कोणत्या कौशल्याचा विकास होतो? ए श्रवण, बी लेखन, सी वाचन, डी व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए श्रवण. बालक भाषा सर्वप्रथम कुठून शिकते? ए शाळेतून, बी कुटुंबातून, सी पुस्तकातून, डी परीक्षेतून. बरोबर उत्तर आहे पर्याय बी कुटुंबातून. भाषा शिकविण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त साधन कोणते? ए संवाद, बी शिक्षा, सी पाठांतर, डी परीक्षा. बरोबर उत्तर आहे संवाद. संवाद हे भाषा शिकविण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त असे साधन आहे. विद्यार्थी केंद्रित भाषा अध्यापनात शिक्षकाने काय करावे? ए सतत व्याख्यान द्यावे, बी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन करावे, सी फक्त पाठ वाचून दाखवावा, डी फक्त परीक्षा द्यावी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी विद्यार्थी केंद्रित भाषा अध्यापनात जर शिक्षकाने काय करायला हवं तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग दाखवण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भाषा शिकविण्याचा सर्वात प्रभावी दृष्टिकोन कोणता? ए रचनावादी, बी व्याख्यान पद्धती, सी पाठांतर पद्धती, डी शिक्षा पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय ए रचनावादी. आता ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या चार कौशल्याचा योग्य क्रम कोणता असेल? तर तो आहे ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. भाषा अध्यापनात त्रुटी विश्लेषणचा उद्देश काय आहे? ए विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, बी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे आकलन करणे, सी कमी गुण करणे,
आणि डी गृहपाठ तपासणे. बरोबर उत्तर पर्याय बी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे आकलन करणे. भाषा शिकवताना विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी कोणती कृती योग्य आहे? ए निबंध लेखन, बी फक्त पाठांतर, सी फक्त व्याकरण, डी फक्त परीक्षा. बरोबर उत्तर पर्याय ए निबंध लेखन. भाषेचे मूल्यमापन कोणत्या प्रकारचे असावे? ए सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक, बी फक्त वार्षिक परीक्षा, सी फक्त तोंडी परीक्षा, डी फक्त लेखी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए विविध वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे, बी फक्त पाठ्यपुस्तक वापरावे, सी दररोज चाचणी घ्यावी, डी शिक्षा करावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विविध वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे. भाषा शिकविताना विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा उपयोग का करावा? पर्याय ए नवीन ज्ञानाशी जोडण्यासाठी, पर्याय बी वेळ घालवण्यासाठी, पर्याय सी गुण वाढवण्यासाठी, पर्याय डी गृहपाठासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नवीन ज्ञानाशी जोडण्यासाठी. भाषा शिकविताना गटकार्याचा मुख्य फायदा कोणता? ए सहकार्याने शिकणे, बी स्पर्धा वाढते, सी गृहपाठ कमी होतो, डी वेळ वाया जातो. बरोबर उत्तर पर्याय ए सहकार्याने शिकणे. भाषा अध्यापनात शिक्षकाने सर्वाधिक भर कशावर द्यावा? ए अर्थपूर्ण संवाद, बी पाठांतर, सी शिक्षा, डी गुण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए अर्थपूर्ण संवाद. भाषा आत्मसात करणे म्हणजे काय? ए नैसर्गिक वातावरणात भाषा शिकणे, बी फक्त व्याकरण शिकणे, सी फक्त लेखन करणे, डी फक्त पाठांतर करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए नैसर्गिक वातावरणात भाषा शिकणे. भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे माध्यम कोणते? ए संवाद, बी पाठांतर, सी परीक्षा, डी गृहपाठ. बरोबर उत्तर पर्याय ए संवाद. भाषा अध्यापनात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? ए विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढी तात्पुरती मदत करणे, बी गृहपाठ देणे, सी शिक्षा करणे, डी फक्त व्याख्यान देणे. बरोबर उत्तर पर्याय ए विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढी तात्पुरती मदत करणे. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात उपयुक्त कृती कोणती? ए विविध प्रकारचे वाचन साहित्य वाचणे, बी फक्त पाठ करणे, सी फक्त लेखन करणे, डी फक्त व्याकरण शिकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विविध प्रकारचे वाचन साहित्य वाचणे. भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकाने कशा हाताळाव्यात? ए सकारात्मक अभिप्राय देऊन सुधारणा करावी, बी शिक्षा करावी, सी वर्गाबाहेर काढावे, डी दुर्लक्ष करावे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सकारात्मक अभिप्राय देऊन सुधारणा करावी. भाषा अध्यापनात ओपन एंडेड क्वेश्चनचा उद्देश काय आहे? ए विचारशक्ती विकसित करणे, बी पाठांतर वाढवणे, सी वेळ वाचवणे, डी फक्त गुण देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए विचारशक्ती विकसित करणे. भाषा शिकविताना शिक्षकाने कोणत्या प्रकारचे वातावरण तयार करावे? ए भीतीमुक्त आणि आनंददायी, बी कठोर आणि शांत, सी स्पर्धात्मक आणि डी दंडात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए भीतीमुक्त आणि आनंददायी. भाषा ही कौशल्य आहे याचा अर्थ काय? ए ती सरावाने विकसित होते, बी ती फक्त जन्मजात असते, सी ती फक्त पुस्तकातून शिकता येते, डी ती फक्त व्याकरणावर अवलंबून असते. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ती सरावाने विकसित होते. भाषा शिकण्यामध्ये सर्वात आधी कोणते कौशल्य विकसित होते? ए श्रवण, बी लेखन, सी व्याकरण, डी निबंध. बरोबर उत्तर पर्याय ए श्रवण. विद्यार्थ्याच्या भाषिक प्रगतीचे योग्य मूल्यमापन कसे करावे? ए सातत्यपूर्ण निरीक्षण व विविध उपक्रमांद्वारे, बी फक्त वार्षिक परीक्षा, सी फक्त तोंडी परीक्षा, डी फक्त गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सातत्यपूर्ण निरीक्षण व विविध उपक्रम. भाषा अध्यापनात पाठ्यपुस्तकाची भूमिका काय आहे? ए ते एक साधन आहे, एकमेव स्रोत नाही, बी तेच सर्व काही आहे, सी त्याची गरज नसते, डी ते फक्त परीक्षेसाठी असते. बरोबर उत्तर आहे पर्याय ए ते एक साधन आहे, एकमेव स्रोत नाही. अशा पद्धतीने आपले प्रिवियस इयर
33 क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. हे सर्व क्वेश्चन्स अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले आहेत, त्यामुळे या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा. महाराष्ट्र TET पेक्षा सेंट्रल